श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे कुलदेवी संबंधी. त्याचप्रमाणे कुलदेवीचा एखादा आपण बोललेला नवस असतो तो फेडला गेलेला नाहीये, तर तो कसा फेडावा व वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचा मानसन्मान कसा करावा व मानसन्मानाचे कोणते साहित्य असावे, कोणते नियम पाळावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, प्रत्येक कुलाची एक देवी असते, देवी आणि देवता असते. एक कुलदेवी असते आणि एक कुलदैवत असतं. तर प्रत्येकाच्या घरानुसार कुलानुसार प्रत्येकाला ते देवी देवता ठरवून दिलेले असतात. काहींची तुळजाभवानी, त्याचप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी, त्याचप्रमाणे माहूरगडची रेणुका, अशी जी आदिशक्तीची रूप आहे ती प्रत्येक घराण्याची आणि कुलाची कुलदेवी आहे. त्याचप्रमाणे बघा, ज्योतिबा, खंडोबा, नाईकबा हे जे कुलदैवत आहेत तेही प्रत्येक घराण्याचे वेगवेगळे आहेत. तर ह्या देवांची सेवा का करायची? कारण आपल्या गोत्रानुसार कुलानुसार प्रत्येकाने आपापले देव विभागून घेतलेले आहेत. त्यामुळे हे कुलदैवत जे आहेत ते आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असतात. कुटुंबातील अनेक कार्य असतात ती त्यांच्या आधिपत्याखाली असतात. जर आपल्या कुलावर, आपल्या गोत्रावर जर आपल्या कुलदेवतांची कृपा असेल तर आपल्या घरातील सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात. तर त्याचप्रमाणे आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाची म्हणजे आपल्या मुलांची जी लग्न आहेत किंवा घर बांधणे असेल किंवा आर्थिक व्यवहार असेल, कोणतंही मोठं कार्य असेल त्यामध्ये जर कुलदेवीची कृपा असेल तर ते कार्य सुरळीतपणे पार पडते. तर याच कुलदेवीचा वर्षातून एकदा मानसन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमचं जे कुलदैवत आहे तिथं तुम्हाला दरवर्षी जाणे जमत नसेल तर कमीत कमी शास्त्र असे सांगते की 3 वर्षातून एकदा तरी तुमची जी कुलदेवी आहे, तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचा मानसन्मान हा तुम्ही केलाच पाहिजे. नाहीतर कुलदेवतेचा आपणावर कोप होतो व आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे नवस बोलण्याची ही सुद्धा प्रथा आहे की देवाला आपण सांगतो की माझी ही समस्या तुम्ही जर सोडवली तर मी नक्कीच तुमचं जे काही नवस आहे की 11 नारळाचं तोरण म्हणा, ओटी भरणे म्हणा, साडी नेसवणे म्हणा इत्यादी करतो. तर घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी, समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते. नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो. काय नवस केला हे लक्षात राहत नाही. कालांतराने विविध समस्या उद्भवतात. म्हणूनच 11 अलंकार कुलदेवतेस व्हावे, त्यामध्ये न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते. घरातील विवाहाचे कार्य हे मुख्यतः कुलदेवतेच्या अधिकारातील आहे. त्यामुळे विवाहासाठी 11 अलंकार वाहून कुलदेवतेचा मानसन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते. तर मातोश्री आईसाहेबांचे 11 अलंकार, कुलदेवीचे ओटी भरण्यासाठी 11 अलंकार: 1. साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हळद कुंकू 125 ग्रॅम, गुलाल, शेंदूर 125 ग्रॅम, हार, वेणी, पंचखाद्य त्यामध्ये खारीक, खडीसाखर, खसखस, खोबरे, खवा, खेळणा, पाळणा, पुरणाचा नैवेद्य, ओटीचे सामान जसं की खण, गहू, सुपारी, पैसा, 5 प्रकारची फळे, नारळ, विडा, दक्षिणा, होमपुडा त्यामध्ये हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, धूप, दीप, कलश, पळी, भांडे, तांबण व पुरणाचे दिवे तर इत्यादी सर्व साहित्य घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं कुलदैवत आहे तिथे त्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा आहे. कमीत कमी वर्षातून एकदा तरी तुम्ही अवश्य अशा पद्धतीने जर कुलदेवीचा मानसन्मान केला तर तुम्ही कोणतंही कार्य हातामध्ये घेतलं तर यामध्ये नक्कीच कुलदेवीच्या कृपेने तुम्हाला यशप्राप्ती होईल.
त्याचप्रमाणे बघा जे कोणतं तुमचं कुलदैवत आहे, कुलदेवी आहेत, तिचा जो टाक आहे तो तुम्हाला जाताना सोबत त्या ठिकाणी न्यायचा आहे, की जेणेकरून त्या देवतांसोबत त्या देवतांची जी लहरी आहेत ती तुमच्या मूर्तीमध्ये यावी आणि त्यांची भेट घडवून आणायची आहे आणि पूर्णावरणाचा नैवेद्य घ्यायचा आहे. कारण आपण हा जो मानसन्मान आहे हा वर्षातून एकदाच करतो. त्याचप्रमाणे आपण जी नवसं केलेली आहेत आणि ती फेडलेली नाहीत त्यांचीसुद्धा पूर्तता व्हावी म्हणून हे सर्व करायचं आहे. तर देवाच्या टाकाची सुद्धा भेट घडवून आणायची आहे, देवीच्या टाकाची भेट घडवून आणायची आहे. अशा पद्धतीने मान सन्मान करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे बघा ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाताय त्यावेळेला तिथून येताना कोणत्याही तुमच्या पाहुण्यांच्या घरी वगैरे जायचं नाही आहे. तर शास्त्र असे सांगते ज्या वेळेला आपण कुलदैवत कुलदेवी यांच्या खास करून रूढी परंपरेनुसार दर्शनाला जातो त्यावेळी कोणत्याही पाहुण्यांच्या वगैरे घरी यायचं नाही आहे. डायरेक्ट तिथून जे देवाचं दर्शन घ्यायचं आहे ते आपल्या घरामध्येच यायचं आहे. त्याचप्रमाणे जो नवरात्र उत्सव आहे, जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये तुम्ही घट बसवत असाल देवीचे तर ते घटसुद्धा बसवायचं आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला जितके जास्त जमतील तितकी देवीची सेवा करायची आहे. आणि दुर्गा सप्तशती हे कुलदेवीच्या जी सेवा आहे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असं हा पाठ आहे. तर जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनासोबतच ही जरी सेवा केली तरीही चालेल. त्याचप्रमाणे मंगळवार आणि शुक्रवार कुलदेवीच्या नावाने घरातील कुलस्त्रीने उपवास करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर दुर्गा सप्तशतीतील अत्यंत प्रभावी असा मंत्र म्हणजे ओ माय लिम क्लीम चामुंडाय विच्चे, ओ माय लिम क्लीम चामुंडाय विच्चे. या मंत्राचा मंत्रजापसुद्धा आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता. तर कुलदेवीची सेवा करणे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण केंद्रामध्ये जातो अर्थातच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायला सांगतातच, परंतु हे सुद्धा महत्त्वाचं आहे की पहिला जे काही आहेत आपले आईवडील ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराचे आपल्या घराण्याचे गोत्राचे कुलदेवी आणि कुलदैवत संरक्षण आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही कुलदेवी आणि कुलदैवताचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही दुसऱ्या देवाची केलेली सेवा उपासना ही फळाला जात नाही. म्हणून आवर्जून कुलदेवीचा कुलदैवतेचा मानसन्मान करा. बघा नक्कीच तुमची कोणतीही समस्या असो, तुमच्या घरात आर्थिक चणचण असेल, मुलांचं विवाहाचं असेल, तुमच्या घरात अपमृत्यू होत असतील, सतत काही वाईट घटना घडत असतील तर नक्कीच कुलदेवीचा अशा पद्धतीने तुम्ही मानसन्मान केला तर त्या समस्या हळूहळू निवारण होण्यास मदत होते. म्हणूनच आवर्जून असा देवीचा मानसन्मान करा. तर अशी ही स्वामी केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली संपूर्ण कुलदेवतेचा मानसन्मान कसा करावा याविषयीची माहिती. जर अजूनही काही समजलं नसेल तर अवश्य तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण वार व्रत वैकल्ये उपाय तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.